दिनांक 9 जून 2026, वेळ मध्यरात्री 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यानची, ठिकाण रहीमपूर, संभाजीनगर. एखाद्या चित्रपटातील क्राईम सीनलाही लाजवेल असा महाभयंकर प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाजीनगर मधील टीमवर गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केलाय. अगदी गाडी अंगावर घालून एका महिला अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला गेलाय. एवढंच नाही तर जप्त केलेला गुटख्याचा ट्रकही माफियांनी पळवून नेलाय. कारवाई वेळी घडलेला हा संपूर्ण थरार अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यानं आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय. तोच काळजाचा थरकाप उडवणारा थरार एकदा नीट पहा. तुकाराम मुंढेंनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरामध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ, भेसळयुक्त दूध आणि बोगस औषधांविरोधात कठोर कारवाईचा धडाकाच सुरू आहे. राज्यभरामध्ये आतापर्यंत 200हून अधिक ठिकाणी छापेमारी आणि 100हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. अगदी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमालही अन्न व औषध प्रशासनानं जप्त केलाय. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वामध्ये राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडून ना भूतो ना भविष्यती अशीच बेधडक कारवाई सुरू आहे. त्यामुळेच अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यामध्ये गुटख्यांची साठवणूक केल्याची माहिती अन्न सुरक्षा प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 9 जूनच्या रात्री 12 वाजताच्या दरम्यान सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी आणि अमोल कांबळे या 4 जणांचं पथक कारवाईसाठी वैजापूरच्या दिशेनं निघालं होतं. तेव्हाच मध्यरात्री 1 वाजता या पथकाला एका खबऱ्याचा फोन आला आणि त्याने एक महत्वाची टीप दिली. रहीमपूर मध्ये एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याचं या खबऱ्यानं सांगितलं. या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध विभागाच्या पथकानं धडक कारवाई करण्याचं ठरवलं. मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास या 4 अधिकाऱ्यांचं पथक रहीमपूरकडे रवाना झालं. थोड्या वेळामध्ये MA16 CD 8296 या नंबरचा एक आयशर टेम्पो या पथकाला दिसला. या टेम्पोमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यानं भरलेली 30 मोठी पोती ठेवण्यात आली होती. त्यानंतर या टेम्पोची तपासणी करत असतानाच घटनास्थळावर अचानक एक बुलेट आणि एका CBZ बाईकवरून काही गुंडांनी पथकाच्या भोवती गिरट्या घालण्यास सुरुवात केली. तसेच हे गुंड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या कारवाईची माहिती वारंवार फोनवरून कुणाला तरी देत होते. हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना फोन करून मदत पाठवण्याची विनंती केली. आता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं पोलिसांकडे मदत मागितल्याचं कळताच बुलेट आणि CBZ वरून आलेल्या तरुणांनी आपल्या इतर साथीदारांना फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर एक क्रेटा आणि किया गाडी भरधाव वेगानं तिथे आली. याच क्रेटा आणि किया गाडीतील माफियांनी देखील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाच्या भोवती गिरट्या घालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिथे एक काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली स्कॉर्पिओ गाडी देखील पोहोचली. या गाडीत बसलेले गुंड मोठमोठ्यानं आरडाओरडा करत पथकाच्या दिशेनं भरधाव वेगानं गाडी घेऊन आले. त्यातील एक जण गोळी घाल, धर त्यांना मार असा आरडाओरडा करत होता. त्यानंतर याच माफियांनी भरधाव वेगानं पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखत पथकातील 2 जणांनी एका मंदिराच्या आडोशाला पळ काढत आपले प्राण वाचवले. त्यानंतर या माफियांनी कारवाईसाठी आयशर ट्रक समोर उभे असलेल्या सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विवेक पाटील यांनीही आपला जीव वाचवत आडोसा गाठला. याच अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करून या माफियांनी कारवाई सुरू असलेला गुटखा आणि पान मसाल्यानं भरलेला आयशर टेम्पो तिथून पळवून नेला. हा संपूर्ण थरार सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे
या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्या होत्या. मात्र टेम्पो पळवून नेत असतानाच स्कॉर्पिओतल्या माफियांची नजर प्रज्ञा सुरसे यांच्यावर पडली. त्यानंतर या माफियांनी प्रज्ञा सुरसे यांच्याही अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रज्ञा सुरसे यांनी बाजूला उडी मारत कसा बसा आपला जीव वाचवला. या संपूर्ण जीवघेण्या हल्ल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं थेट वाळूज पोलीस स्टेशन गाठलं. प्रज्ञा सुरसे यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं आणि धमकी देणं यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. जेव्हा रोडवरून समोर जात होता तेव्हा त्यांनी माझ्यावरही म्हणजे मला पळवत माझ्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते शेवटी टेम्पो मालासह घेऊन निघून गेले. या प्रकरणामध्ये 7 आरोपींची नावं आतापर्यंत समोर आली आहेत. यामध्ये सुनील डोले, सागर झळके, प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्ता पाटेकर, सद्दाम शेख, परशुराम गायकवाड यांचा सहभाग होता. पोलिसांनी लिंबे जळगाव परिसरातून बुलेट गाडीसह सुनील डोले आणि सागर झळकेला अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून बीडचा कुख्यात माफिया परशुराम गायकवाड आणि इतर स्थानिक तस्करांची नावं समोर आली आहेत. तर किया आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारसह उर्वरित 5 मुख्य आरोपींचा शोध अद्यापही सुरूच आहे. या संपूर्ण घटनेनंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला सहन केला जाणार नाही, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा दिलाय. तर अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत या घटनेतील दोषींवर कोणतीही गय केली जाणार नाही. राज्यातील FDA अधिकाऱ्यांच्या प्रत्येक कारवाईत सरकार तुमच्या सोबत असल्याचंही नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलंय. मात्र या गंभीर प्रकारामुळे संभाजीनगर आणि बीडसह संपूर्ण मराठवाड्यात गुटखा माफियांची मोठी दहशत असल्याचं उघड झालंय. तसेच या घटनेतून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरच कशी वेशीला टांगली गेली हेही पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात असलेलं गृह खातं किती निष्क्रिय आहे. राज्यातील माफियांवरती गृह खात्याची, पोलिसांची अजिबात वचक राहिलेली नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध झालंय. त्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या निष्क्रियतेवरतीही राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय आणि गृहमंत्री फडणवीसांना सवाल विचारला जातोय की जिथे कर्तव्य बजावणारे अधिकारी सुरक्षित नाहीत तिथे सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय? संभाजीनगरमध्ये झालेल्या या हल्ल्याबाबत तुमचं मत काय आहे? त्याचबरोबर राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा.